तुझ्या प्रारब्धात नसनच मुलगा तर मी कुठून देणार आहे. बा साधूनं काय केलं, तू आतमध्ये हट्टी पेटला. महाराज लक्षात ठेवा, तुम्ही जर मला मुलगा आता देत नसाल, आता तुमच्या समोर मी आत्महत्या करतो. बापरे, साधू म्हणायला लागला. कोणाचं? आत्मदेवाचं. डोळ्याला पाहिलं, डोळे उघडले, पाहिलं तर त्याच्या प्रारब्धात मुलगाच नाही. एका ब्राह्मणाला सांगतो, मला 7 जन्म संतती नव्हती. किती? 7 जन्म. याला तर एकाच जन्म. सांगतो तुम्हाला, साधूची कृपा झाली चांगल्या प्रकारे. साधू संत कृपा करते, पण साधू संत एवढी मोठी त्यानं सेवा केली तर त्याला संतती झाली. सांगतो मला, पण आपलं दुःख कसं नाही असं मागायचं चांगलं बघा, पण संतती नाही आहे त्याच्यामुळे तुला मुलगा होणार नाही. तो म्हणाला, चांगल्या माणसासमोर, श्रीमंत माणसासमोर एखादा जो गरीब जर तळफळून हातपाय घासून जर तो तळफळत असं, तो श्रीमंती काय कामाची आहे का नाही? त्याला मदत द्यायला पाहिजे ना. म्हणून अशा पण साधू म्हणायला लागले, यानंतर आपल्याला पाप लागल, त्याच्यामुळे त्याला हाका मारले, आत्महत्याला काढलं. बघू प्रसादाला गेलो बोलवणे. आपण काय करतो, काल्याचं कीर्तन राहते, काला जो काल्यात आला तो काल्यात खाण्याचा कुठं यायला नाही भेटत आणि तिकडे नाही भेटत. गरी काळाची धाक रागा, गरी काळाची धाक रागा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंद